वय वर्ष 70 किंवा 80 पार झाल्यानंतर शरीर कमकुवत होणं, स्नायू कमी होणं आणि साधं खुर्चीवरून उठतानाही कोणाचा तरी आधार घ्यावा लागणं हे तर साहजिकच आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग आजचा हा व्हिडिओ तुमचा प्रथिनांकडे आणि वाढत्या वयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, सामान्यतः आपण स्नायू मजबूत करण्यासाठी फक्त अंड्यांचा विचार करतो, परंतु आधुनिक वैद्यकीय विज्ञान सांगतं की वाढत्या वयानुसार शरीराची पचनशक्ती आणि गरजा बदलू लागतात, ज्यामुळे केवळ अंड्यांपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकणारे काही खास प्रोटीन स्त्रोत निसर्गाने आपल्याला दिले आहे. आजच्या ह्या अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा 6 शक्तिशाली प्रथिनांबद्दल आणि त्यामागील संपूर्ण शास्त्रीय सत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या शरीरातील स्नायूंची झीज थांबवून तुम्हाला दीर्घायुषी आणि स्वावलंबी बनवू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, अनेकांना असं वाटतं की मजबूत स्नायू तयार करण्यासाठी मांसाहारच सर्वोत्तम पर्याय आहे आणि शाकाहारी प्रथिनांचा फारसा उपयोग होत नाही. पण प्रत्यक्षामध्ये आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातच असे अनेक प्रथिनयुक्त पदार्थ आहे जे स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. त्यापैकीच मसूर डाळ हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. 1 वाटी शिजवलेल्या मसूर डाळीत सुमारे 18 ग्राम प्रथिने मिळतात. त्यासोबतच भरपूर फायबर असल्यामुळे आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंना पोषण मिळते. आतडी जर निरोगी असतील तर शरीराला अन्नातील पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यास मदत करतात, ज्याचा इनडायरेक्ट फायदा स्नायूंच्या आरोग्यालाही होऊ शकतो. मित्रांनो, उदाहरणार्थ जसे एखाद्या झाडाच्या मुळांना योग्य खत आणि पाणी मिळाले तर संपूर्ण झाड अधिक जोमाने वाढते. त्याचप्रमाणे निरोगी पचन संस्था स्नायूंना आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत करते. मसूर डाळ ही केवळ प्रथिनांचा स्रोत नसून अनेक महत्त्वाच्या सूक्ष्म पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. त्यामध्ये फोलेट, लोह, पोटॅशियम आणि लायसिन सारखे आवश्यक घटक आढळतात. फोलेट नवीन पेशी तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, तर लोह शरीरभर ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक असते. जर मसूर डाळीसोबत लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा समावेश केला तर त्यातील व्हिटॅमिन सी मुळे वनस्पतीजन्य लोहाचे शोषण अधिक प्रभावी होऊ शकते. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते आणि काही व्यक्तींमध्ये थकवा कमी जाणवू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून मसूर डाळ नियमित खाल्ल्यास स्नायूंचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, ह्या यादीतील आणखी एक पोषक पर्याय म्हणजे हेम्प सीड्स. या बियांमध्ये नैसर्गिकरित्या चांगल्या दर्जाचे प्रथिने, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स, मॅग्नेशियम आणि आर्जिनिन सारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. साधारण 3 टेबलस्पून हेम्प सीड्स मधून सुमारे 10 ग्राम प्रथिने मिळू शकतात. त्यामधील आवश्यक अमिनो ऍसिड्स आणि आरोग्यदायी फॅट्स शरीराच्या सामान्य स्नायूंच्या कार्यासाठी आणि व्यायामानंतरच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त ठरू शकतात. मॅग्नेशियम स्नायूंच्या सामान्य कार्यात आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते, तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स शरीरातील सामान्य 10 प्रक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत हेम्प सीड्सचाही मर्यादित प्रमाणात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. वयाच्या 60-70 नंतर शरीराची प्रथिनांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होत जाते. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत अॅनाबॉलिक रेझिस्टन्स असे म्हणतात. त्यामुळे वाढत्या वयात फक्त जास्त प्रथिने खाणे पुरेसे नसते, तर सहज पचणारी आणि उच्च दर्जाची प्रथिने निवडणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही मांसाहारी असाल तर बांगडा, सार्डिन, रावस आणि सुरमई यांसारखे मासे उत्तम पर्याय ठरू शकतात. हे मासे उच्च दर्जाच्या प्रथिनांसोबतच EPA आणि DHA ह्या महत्त्वाच्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचे उत्कृष्ट स्रोत असतात. काही संशोधनांनुसार नियमित व्यायामासोबत ओमेगा 3 युक्त मासे आहारात समाविष्ट केल्यास वयोवृद्धांमध्ये स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. या माशांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, सेलेनियम आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे आढळतात. व्हिटॅमिन D हाडे आणि स्नायूंच्या सामान्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स शरीरातील सामान्य 10 प्रक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एखाद्या इंजिनला योग्य दर्जाचे इंधन आणि वेळेवर देखभाल मिळाली तर ते अधिक सुरळीत चालते. त्याचप्रमाणे योग्य पोषक तत्वे मिळाल्यास स्नायू अधिक सक्षमपणे काम करू शकतात. ताजे मासे सहज उपलब्ध नसतील तर दर्जेदार गोठवलेले किंवा कमी मीठ असलेले डबाबंद मासेही चांगला पर्याय ठरू शकतात. याशिवाय व्हे प्रोटीन हे देखील वाढत्या वयातील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकते.
विशेषतः जेव्हा रोजच्या आहारातून पुरेसे प्रथिने मिळत नसतील. अनेकांना वाटतं की व्हे प्रोटीन फक्त जिममध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी असते, पण प्रत्यक्षात ते दुधापासून तयार झालेले उच्च दर्जाचे आणि सहज पचणारे प्रथिन आहे. त्यामध्ये ल्युसीन हे स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी महत्वाचे अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते. मात्र व्हे प्रोटीन हा संतुलित आहाराचा पर्याय नसून त्याची पूरक म्हणजे सप्लिमेंट भूमिका आहे. तसेच मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे विकार किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी ते सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच प्रथिनांसोबत नियमित ताकद वाढवणारे व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांचे पालन केल्यास स्नायू दीर्घकाळ मजबूत आणि कार्यक्षम राहण्यास अधिक मदत मिळते. दिवसभर शरीराला झटपट उपलब्ध होणारी प्रथिने उपयोगी पडतात, पण रात्री झोपेच्या काळात परिस्थिती थोडी वेगळी असते. अनेक तास अन्न न मिळाल्यामुळे शरीर सतत दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे करत असते. त्यामुळे रात्री पनीर सारखा संथ गतीने पचणारा प्रथिनयुक्त पदार्थ खाणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. पनीरमध्ये केसिन नावाचे प्रथिन असते, जे हळूहळू पचत असल्यामुळे शरीराला दीर्घकाळ अमिनो ऍसिड उपलब्ध करून देते. काही रिसर्चमध्ये असे आढळले आहे की रात्री झोपण्यापूर्वी केसिनयुक्त प्रथिनांचे सेवन आणि त्यासोबत नियमित व्यायाम केल्याने स्नायूंच्या पुनर्बांधणीस मदत होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी पनीर हा मऊ, सहज चावता येणारा आणि उच्च दर्जाच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. या यादीतील आणखी एक उच्च प्रथिनयुक्त पर्याय म्हणजे सेटन, ज्याला अनेकदा गव्हाचे मांस असे देखील म्हटले जाते. गव्हाच्या ग्लुटेन पासून तयार होणाऱ्या ह्या पदार्थामध्ये 100 ग्रॅम मागे सुमारे 25 ते 30 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींसाठी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरू शकतो. सेटनमध्ये चरबी कमी असल्यामुळे तो संतुलित आहाराचा भाग म्हणून वापरता येतो. भाजी, सूप, स्टर फ्राय किंवा सॅलडमध्ये त्याचा समावेश करून प्रथिनांचे प्रमाण सहज वाढवता येते. पण मित्रांनो, सेटनमध्ये ल्युसीन तुलनेने कमी असल्याने स्नायूंच्या आरोग्यासाठी त्यासोबत सोयाबीन, डाळी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ खाणे अधिक फायदेशीर ठरते. मित्रांनो, सोबतच सेटन प्रत्येकासाठी योग्य नाही ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तो पूर्णपणे गव्हाच्या ग्लुटेन पासून तयार केला जातो. त्यामुळे सिलियाक डिसीज, गव्हाची ॲलर्जी किंवा डॉक्टरांनी निदान केलेली ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन टाळावे. अशा परिस्थितीमध्ये सेटन खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस, जुलाब, पोटदुखी किंवा आतड्यांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. अशा व्यक्तींसाठी मसूर डाळ, हरभरा, सोयाबीन, पनीर, टोफू किंवा आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हे प्रोटीन हे अधिक सुरक्षित आणि व्यवहार्य पर्याय ठरू शकतात. मित्रांनो, कोणताही एक पदार्थ चमत्कार करत नाही. नियमित व्यायाम, पुरेसे प्रथिने, संतुलित आहार आणि चांगली झोप ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. आतापर्यंत आपण स्नायू मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक प्रथिनयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेतलं. मात्र केवळ प्रथिने खाल्ल्यानेच त्यांचा पूर्ण फायदा मिळत नाही. ती योग्य प्रकारे पचली, शोषली गेली आणि शरीराने त्यांचा प्रभावी वापर केला तर स्नायूंना त्याचा खरा लाभ मिळतो. मित्रांनो, ह्यासाठी पचन संस्था निरोगी असणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या स्वयंपाकघरातील काही पारंपरिक घटक यामध्ये मदत करू शकतात. उदाहरणार्थ, ओवा हा पचनास चालना देण्यासाठी पारंपरिकपणे वापरला जातो, तर हिंग काही लोकांमध्ये गॅस आणि पोटातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते. त्याचप्रमाणे पपईमध्ये असणारे पपेन हे नैसर्गिक एन्झाईम प्रथिनांचे पचन सुलभ करण्यास मदत करते. त्यामुळे संतुलित आहारासोबत ह्या पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास पचन अधिक सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. प्रथिनांचा अधिक चांगला उपयोग होण्यासाठी जेवणाची पद्धतही तितकीच महत्वाची असते. प्रत्येक घास शांतपणे आणि व्यवस्थित चावून खाल्ल्यास लाळेतील पाचक एन्झाईम्स अन्नात मिसळतात आणि पचनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. तसेच शाकाहारी व्यक्तींनी विविध प्रथिनांचे स्रोत एकत्र खाण्याची सवय लावावी. उदाहरणार्थ, मसूर डाळ आणि भात, डाळ आणि चपाती किंवा बाजरीची भाकरी आणि कडधान्ये यांसारख्या कॉम्बिनेशनमुळे शरीराला आवश्यक असणारी विविध अमिनो ऍसिड्स मिळण्यास मदत होऊ शकते. याशिवाय एकाच वेळी खूप जास्त अन्न खाण्याऐवजी पोट पूर्ण भरू न देता थोडी जागा रिकामी ठेवणे आणि जेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटे हलके चालणे यामुळे पचनक्रिया आणि रक्तातील साखरेचे संतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते. शेवटी हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की स्नायू मजबूत ठेवण्यासाठी कोणताही एक पदार्थ किंवा सप्लिमेंट पुरेसे नसते. पुरेसे प्रथिने, रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजेच नियमित ताकद वाढवणारे व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि निरोगी पचन संस्था ह्या सर्व गोष्टींचे एकत्रित योगदान असते. मित्रांनो, जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल करूनही वजन सतत कमी होत असेल, स्नायूंची ताकदही घटत असेल किंवा वारंवार पचनाच्या तक्रारी जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घेणे हेच सर्वात सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध पाऊल ठरेल. शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा की वाढत्या वयासोबत शरीराची ताकद कमी होणे किंवा परावलंबी होणे हे तुमचे नशीब नाही, तर तुम्ही रोज घेत असलेल्या आहाराचा आणि निर्णयांचा तो परिणाम असतो. जर ह्या व्हिडिओमधील वैज्ञानिक माहितीने तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला दिले असेल आणि आरोग्याचा एक नवा दृष्टिकोन दिला असेल तर आरोग्य बीट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकचे बटन दाबून आम्हाला पाठिंबा द्या. तुम्ही यातील कोणते प्रोटीन प्रकार तुमच्या आहारामध्ये आजपासूनच सुरू करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.